मागच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे गेट्सच्या बाबतीत पाहिलं, डी मॉर्गन्स थेरम पाहिलं, बुलियन अल्जेब्रा पाहिला, सगळे लॉज पाहिले, बुलियन फंक्शन्स पाहिले. यामध्ये आपण आता कॉम्बिनेशनल सर्किट्सच्या बाबतीत पाहणार आहोत. तर कॉम्बिनेशनल लॉजिक डिझाईन मध्ये सगळ्यात पहिलं जे येते ते हाफ ॲडर. आता या हाफ ॲडरचे काही फंक्शन्स आहेत. हाफ ॲडर नंतर फुल ॲडर आहे. मग हाफ ॲडर आणि फुल ॲडर मधला फरक काय आहे? तर हाफ ॲडरला 2 इनपुट्स असतात आणि आउटपुट हे आपल्याला ऍडिशन म्हणजे सम मिळतं आणि सोबत कॅरी देखील मिळतो. मात्र फुल ॲडर मध्ये नुसतेच 2 इनपुट दिले नसून कॅरी इन देखील दिल्या जातं आणि त्यामुळे आपल्याला आउटपुट मध्ये हाफ ॲडर प्रमाणे सम मिळतं आणि कॅरी आउटही मिळतं. मात्र फुल ॲडरला कॅरी इन म्हणून एक इनपुट देखील असतं. त्याप्रमाणे हाफ ॲडर मध्ये नसतं, म्हणून त्याला हाफ ॲडर असं म्हणतात आणि याला फुल ॲडर म्हणतात. याचे जर कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की बेसिक ॲडर मध्ये सगळ्यात पहिले जर रिकॉल केले आपण आपले बेसिक रूल बायनरीचे, तर 0 or 0 इज इक्वल टू 0, 0 or 1 इज इक्वल टू 1, 1 or 0 इज इक्वल टू 1 आणि 1 or 1 इज इक्वल टू 1 0. 1 0 म्हणजे सम इज इक्वल टू 0 आणि कॅरी इज इक्वल टू 1. हे आपण मागे पाहिलं होतं. तर याप्रमाणे जर आपण हाफ ॲडरची डायग्राम पाहिली तर हा झाला हाफ ॲडरच्या लॉजिक सिम्बॉल. आणि या ठिकाणी ही जी लॉजिक डायग्राम आहे याच्यामध्ये त्यांनी एक्सऑर गेट वापरलेला आहे आणि या ठिकाणी अँड गेट वापरला. अँड गेट आणि एक्सऑर गेटला दोन्ही इनपुट जे आहेत ते ए आणि बी दिलेले आहेत. त्यांनी ए आणि बी दिलेले आहेत. त्यामुळे आउटपुट मध्ये आपल्याला जे एक्सऑर गेट पासून जे मिळते आणि अँड गेट पासून मिळते तर हे दाखवलेलं आहे. तर एक्सऑर गेटच्या आउटपुट मधून जे आपल्याला मिळतं त्याला आपण म्हणतो सम. सम म्हणजे बेरीज, बेरीज म्हणजे ऍडिशन. तर हे दोन्ही इनपुट जे आहे ए आणि बी हे ऍड होऊन आपल्याला इथे मिळाले, म्हणून हा मोठ्या ईचा जो मार्क दिलेला आहे तो समेशनचा मार्क आहे. समेशन म्हणजे आउटपुट मध्ये आपल्याला सम मिळालेला आहे इनपुटचं. आणि जर एखादा कॅरी क्रिएट झाला असेल, ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहिलं होतं की जर 1 or 1 हे जर आपण ऍड केले तर आउटपुट आपल्याला 0 मिळतं, मात्र कॅरी 1 मिळत असतो. म्हणजे सम 0 आणि कॅरी 1 हे जर 2 इनपुट आपण 1 1 दिले तर आउटपुट आपल्याला 1 0 मिळतं असं दाखवलेलं आहे. म्हणजे त्याच्यात 1 हा कॅरी आहे आणि 0 हा सम आहे. या पद्धतीनेच या ठिकाणी आपण 2 व्हेरिएबल्सची ऍडिशन करून आउटपुट आपल्याला मिळू शकतो. म्हणून एक्सऑर गेट वापरून आपल्याला सम म्हणजे ए एक्सऑर बी इज इक्वल टू ए अँड बी कॉम्प्लिमेंट और ए कॉम्प्लिमेंट अँड बी असं आउटपुट मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी जो कॅरी मिळाला आहे तो आउटपुट मध्ये ए अँड बी असा मिळाला, कारण इथे अँड गेट वापरला. तर अशा पद्धतीने ही लॉजिक डायग्राम आहे हाफ ॲडरची. या ठिकाणी जर आपण याचा ट्रूथ टेबल पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की 4 पॉसिबिलिटीज आहे इनपुटच्या, 0 or 0, 0 or 1, 1 or 0 आणि 1 or 1. तर या ठिकाणी आपण 2 इनपुट जर 0 0 दिले तर समेशन आपल्याला सम 0 मिळते आणि कॅरी देखील 0 मिळते. इथे आपण दुसरी एंट्री जर घेतली तर ए 0 दिला आणि बी 1 दिला तर आउटपुट मध्ये आपल्याला समेशन 1 मिळतं, मात्र कॅरी 0 मिळतो. त्याचप्रमाणे इथे 1 दिला ए ला आणि बी ला 0 इनपुट दिला तर इथे आपल्याला आउटपुट मध्ये सम जी आहे ती 1 मिळते आणि कॅरी देखील आपल्याला 0 मिळतो आधीच्या एंट्री प्रमाणे. मात्र या ठिकाणी पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे की चौथ्या एंट्री मध्ये ए ला इनपुटला 1 दिला आणि बी ला इनपुटला 1 दिला तर आउटपुट मध्ये आपल्याला जे सम आहे ते 0 मिळतं आणि कॅरी जो आहे तो आपल्याला 1 मिळतो. हे ट्रूथ टेबल मध्ये तुमच्या लक्षात येईल. आता जर आपल्याला फुल ॲडर बनवायचं असेल तर 2 हाफ ॲडरचं जर आपण कॉम्बिनेशन केलं
तर आपल्याला फुल ऍडर मिळते. पण हे आपण नंतर पाहू. पण तत्पूर्वी फुल ऍडर जे आहे त्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल जे आहेत ते दिलेले आहे. ए आणि बी इनपुट दिला आहे आणि कॅरी इन दिलेला आहे. म्हणून 3 व्हेरिएबल्स दिले 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 आणि 1 1 1. तर या ठिकाणी आपल्याला जे कॉम्बिनेशन मिळालं कॅरी आउटचं हे दाखवलेलं आहे या तक्त्यामध्ये आणि सम जी मिळाली ती या पद्धतीने दाखवलेली आहे. तर या ठिकाणी याचा सिम्बॉल दाखवलेला आहे फुल ऍडरचा. तो लॉजिक सिम्बॉल पहा. हाफ ऍडर प्रमाणेच ए आणि बी इनपुट आहे. मात्र एक जास्तीचं सी इन म्हणजे कॅरी इन म्हणजे कॅरी इनपुट आहे. म्हणजे इनपुट कॅरी दिलेला आहे आणि आउटपुट मध्ये समेशन म्हणजे सम मिळालेला आहे. समेशनचा मार्क आहे आणि कॅरी आउट देखील आहे. आउटपुट कॅरी मिळालेला आहे आपल्याला. हा झाला फुल ऍडरचा लॉजिक सिम्बॉल. आणि फुल ऍडरची जर लॉजिक डायग्राम आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की 2 XOR गेट वापरलेले आहे त्याच्यात आणि 2 अँड गेट वापरले आहे आणि 1 OR गेट वापरलेला आहे. तर या ठिकाणी XOR गेट मधून अर्थात आपल्याला समेशन मिळतं आणि 2 अँड गेट वापरून जे आपल्याला ऑरिंग केलेलं आहे याच्यापासून आपल्याला कॅरी आउट मिळतं. तर अशा पद्धतीने 2 हाफ ऍडरचे कॉम्बिनेशन करून एक फुल ऍडर आपल्याला मिळेल. या पद्धतीने इथे दाखवलं आहे. ए आणि बी इनपुट आहेत. इथे ए आणि बी इनपुट आहेत. या ठिकाणी हे हाफ ऍडर आणि हे हाफ ऍडर या ठिकाणी ए बी इनपुट दिलेला आहे आणि जो बी दुसऱ्या हाफ ऍडरचा इनपुट आहे त्याला कॅरी इन म्हणून दिलेला आहे. आणि पहिला हाफ ऍडरचा जो आउटपुट आहे समेशन तो दुसऱ्या हाफ ऍडरच्या इनपुटला ए आणि बी ला दिलेला आहे. आणि समेशन मध्ये आपल्याला फुल ऍडिंग मिळालेला आहे. आणि इथे एक ऑर गेट लावून त्यांनी पहिल्या हाफ ऍडरचा कॅरी आउट दिलेला आहे ऑर गेटला आणि दुसऱ्या हाफ ऍडरचा कॅरी आउट दिलेला आहे पुन्हा ऑर गेटला आणि आपल्याला आउटपुट जे मिळालेलं आहे ते कॅरी आउट मिळालेलं आहे. या पद्धतीने 2 हाफ ऍडर मिळून आपण एक फुल ऍडर देखील बनवू शकतो.